सकाळी पिल्लू झोपलेली होती आणि पिल्लूचा झोप म्हणजे माझा खरा टाइम चालू होतो. पिल्लू झोपलेले असताना मी सगळं आवरून घेते. मी पहिला आंघोळ केले आणि रेडी झाले. पिल्लू झोपली आणि आईचा खरा दिवस आता सुरू होतो. भांडी, झाडू, स्वयंपाक सगळं शांतपणे करावं लागतो. ती झोपली असताना मी घर आवरते. ती उठली की तिच्यासोबत जग आवरायला असतं. मग पिल्लू उठण्यास पहिले थोडं उन्हात जाऊन बसले आणि बघा पिल्लूला आंघोळ वगैरे घातली. नंतर पिल्लूसाठी मूग डाळचे चिल्ले बनवले होते. पिल्लूसाठी खास मूग डाळचे चिल्ले आहेत. मी खात नाही तरी चालेल, पण पिल्लूने पोटभर खावं ही माझी इच्छा आहे. तर मी तिच्यासाठी असं काही नवीन ट्राय करत असते. तुम्ही तुमच्या मुलासाठी काय बनवता हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जमेल तर सबस्क्राईब बी करा मला. हे बघा पिल्लूसाठी मी मस्त असे छोटे छोटे साईजमध्ये मूग डाळचे चिल्ले बनवलेले आहेत. ती खूप आवडीने खाते हे. मी पहिलं पण तिला दिलेले आहेत. मस्त असे तेलात बनवलेले आहेत. मी काही तुपाचा वापर केलेला नाही, कारण की पिल्लूला तुपानं एलर्जी आहे, म्हणजे तिच्या गळ्यात खरखर होत असते तूप खाल्यावर. हे चिला बघा तुटला. मग पिल्लू बघा कसं चिला एन्जॉय करत आहे. तिच्या हाताने खाऊ लागली होती. नंतर संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी काय केलं की भाजी बनवली. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत मी भाजी बनवत असते. जास्ती तिखट वगैरे नाही बनवत. आणि पिल्लू झोपलेली होती थोडी संध्याकाळी, तर तेवढं काय उशीर झाला नव्हता स्वयंपाकाला. पण मी म्हणले तिने झोपलेली आहे म्हणून सगळं आवरून घ्यावं आणि पहिलं भाजीच बनवायला सुरुवात केली, नाही तर तिला घेऊनच सगळं काम करावं लागते. तिचे पप्पा येण्याच्या पहिले मी भाजी वगैरे बनवून घेतली. मध्ये मध्ये पिल्लूला हलवा उभी लागू लागलं होतं. पिल्लू उठत होते सारखे. तुम्ही लौकीची भाजी कशी करताय हे मला सांगा. मी रसा भाजी केलेली आहे बघा, पण डाळीत वगैरे केलेली नाही. याच्यामध्ये आता लौकी मिक्स करून त्याला 15-20 मिनिटं शिजू देते. हे झाली लौकीची भाजी तयार.